नमस्कार, सुहानीच किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आंबट गोड तिखट चवीची कैरीची चटणी। थोड्या वेगळ्या पद्धतीने इथे मी बनवून दाखवले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे। तुम्हाला जी मार्केटमध्ये भेटेल ती कैरी तुम्ही घेतलात तरी सुद्धा चालेल। तर कैरी स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून सुद्धा घेतले आणि आपल्याला कैरी व्यवस्थित सोलून घ्यायची आहे। तर त्याची साल काढून घेतले आणि कैरीचा देठ कापून कैरी आपल्याला व्यवस्थित अशी कापून घ्यायची आहे। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर इथे कैरी कापून घेतले आणि त्यातली जी बाट होती ती सुद्धा मी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला कैरी व्यवस्थित कापून घ्यायची आहे। तर जास्त बारीक तुकडे नाही केला तरी सुद्धा चालणार आहे। तर व्यवस्थित अशी इथे मी कैरी कापून घेतले। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व कैरीचे तुकडे घालून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला पाव चम्मचभर तिखट घालायचं आहे आणि ते पाव चम्मच रंग येण्यासाठी बेडगी मिरचीचं तिखट घालून घेतलं। चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी गूळ घालणार आहे। तर कैरी तुमची कितपत आंबट आहे तेवढा तुम्ही गूळ घातलात तरी सुद्धा चालेल। तर इथे मी पाव वाटीभर गूळ घालून घेतलाय आणि हे पाणी न घालता व्यवस्थित मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी छान बारीक वाटून घेतलंय। खरंच ही चटणी चवीला खूप भन्नाट लागते। तर आणि कमी वेळेमध्ये आपली ही चटणी तयार होते। तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा, अप्रतिम चवीची होते। तर चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे। तर त्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायचं आहे। तर एक मोठा चम्मचभर तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये पाव चम्मचभर मोहरी घालायची। मोहरी छान फुलली की पाव चम्मच जिरे घालायचं आहे। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने इथे मी घालून घेते। छान असं ही चटणीची फोडणी तयार करून घ्यायची आहे। पाव चम्मच उडदाची डाळ, पाव चम्मच चण्याची डाळ आणि एक सुकीवाली लाल रंगाची मिरची घालायची आणि ही फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये। खरंच खूप छान चवीला होते। आता ही फोडणी आपली तयार झाली आहे, तर ही चटणीवरती घालून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही फोडणीची जेव्हा चटणी बनवाल ना तेव्हा चवीला अप्रतिम चवीची लागते। तर खरंच माझ्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवून पहा। आंबट गोड तिखट चवीची कैरीची चटणी इथे आपली तयार झालेली आहे। तर ही व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायचं आणि इथे आपली मस्त अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे आणि कमी वेळेमध्ये ही कैरीची चटणी तयार होते। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीच किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।